शतकांचा राजा आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ थॉमस डायस आणि त्याच्या सोबतीनं नदीम धानुरी बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. गेम ऑन. अंपायर चाला ग्रीन सिग्नल. फिल्डिंग तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हर समोर लॉंग ऑफ ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. लेट्स प्ले. पहिला बॉल मयूर वाघमारेचा पहिला बॉल चालला मिड विकेटला. सिंगल कंप्लीट आहे. धोका आहे दुसऱ्या धावेसाठी. झाली आहे तिकडे मिसफील्ड. सुपर ओव्हरची मॅच आणि तुम्ही चुका करू शकत नाही आहात. सिंगल एकेका रनची व्हॅल्यू काय तुमच्यापेक्षा जास्त बेटर कोण जाणतं. कारण त्याच एका धावेमुळे मैदानावरती सामना सुपर ओव्हर मध्ये आलाय आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा थॉमस डायसला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये डाव सुरू झालाय टीम नोएडा रायगडचा. 2 धावेनं थॉमस डायसच्या बॅटमधून. मयूर तयार. इथे फटका चांगलाय पाठवलाय. मागच्या बॉलवरती झाली मिस्टेक आणि आता मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे का याची चर्चा सुरूच आहे. काही काळ वाटलं की बॉल चाललाय प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी. रात्रीचं सत्र वातावरण थोडस शांत. बॉल ट्रॅव्हल होणं हे देखील तितकंच कठीण आणि अंपायर्सनं निर्णय पाठवलाय वॉर रूम मध्ये बाउंड्री चेक साठी. अंपायर्स कॉल आणि थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या बॉलवरती धावा आले 2 आणि आता हा निर्णय निकाजे सरांनी पाठवलाय तो म्हणजेच आपल्या 70-70 ब्रॉडकास्टिंगच्या वॉर रूम मध्ये. तिकडे सज्जद भूपेश कराळे माइन फ्रॉम भिवंडी कोणगाव सध्या भरपूर चर्चेत असतं 70-70च्या दुनियेमध्ये हे नाव. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. क्लोज आहे मॅच त्यामुळे थोडासा वेळ अंपायर्स देखील घेतात. तोपर्यंत प्रेक्षकांसाठी एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आपण करूयात. आपल्याकडे वेळ लकी ड्रॉ कुपन 20 रुपयामध्ये या ठिकाणी दिलं जात आहे आणि ज्या प्रेक्षकाला मिळेल त्या प्रेक्षकाला दिली जाईल तब्बल स्पोर्ट्स बायसिकल जी बाजारामध्ये आपण गेलो मार्केट प्राइस जवळजवळ 7 ते 8 हजार रुपयाची आहे. ती तुम्हाला दिली जाते 20 रुपयामध्ये. तर मग या पटापट कुपन घेऊन जा. तुमचा नंबर तुमचं नाव तिकडे नोंद करायचं आहे आणि जरी तुम्ही मैदानावरनं घरी गेलात तरी तुमच्या नंबरवरती कॉल केला जाईल की तुम्ही ठरलात आजचे भाग्यवान बायसिकलचे विजेते आणि तुमच्या घरापर्यंत ती पोहोचवली जाईल. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी आणि इथे निर्णय आलाय रन्स वाचवलेत बाउंड्री सेफ आहे. हा ऍक्शन रिप्ले कॅच साठी कॉल केला. दोन्ही हात वरती होते जम्प केलं होतं. त्यानंतर बॉल देखील बाउंड्रीच्या आतमध्ये आला ग्राउंड मध्ये आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. आकाश जहांगीर मुंबईचा चीता त्या ठिकाणी फिल्डिंग करताना तुम्हाला दिसला आणि अगदी रन्स वाचवताना त्या ठिकाणी आकाश जहांगीरला या मैदानावरती आपण पाहिलं. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या 2 बॉलमध्ये 4 आले. चांगली सुरुवात झाली आहे. थॉमस डायस चांगली बॅटिंग करतो. इथे फटका चांगला आहे. थॉमस डायसच्या बॅटमधनं पाठवला बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. थॉमस डायसच्या बॅटमधून येतो हा चौकार. जखमी वाघाला उभं राहण्यासाठी संधी दिली की तो दाखवून देतो माझं साम्राज्य आणि अस्तित्व काय आहे आणि या जंगलाचा राजा मी काय. आणि थॉमस डायसची बॅट इतकं सांगतीये राजाचं राजपण काल पण आज पण मुंबई असो पुणे असो टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक मैदानावरती कुठे पण फक्त रन्स आणि रन्स थॉमस डायसच्या बॅटला आवडतात. आणि आता बरसलाय मयूर वाघमारेच्या विरुद्ध थॉमस डायस. 3 बॉल मध्ये आलेत 8. इथनं जर एखादा बिगिड येत्या 3 बॉल मध्ये आला किंवा कमीत कमी 4 ते 5 आले तर बॉलिंग युनिट भरपूर स्ट्रॉंग आहे. अंकुर सारखा सितारा या टीम कडे आहे त्यामुळे नक्कीच कठीण जाऊ शकतं. 10च्या आतमध्ये मयूर थांबवेल का हा क्वेश्चन मार्क आहे. इथे फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्पा पडलाय. चाललाय बॉल मिड विकेटला आउट ऑफ द पार्क. पुल पॉवरफुल वंडरफुल थॉमस डायसने ठोकला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. ज्या प्रेक्षक राजाने झेल टिपलाय त्याला विनंती असेल तुम्ही व्यासपीठावरती या. तुम्हाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येतंय. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे टी शर्ट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 70-70 स्पोर्ट्सचा एक ब्रँडेड टी शर्ट आयोजकांकडून प्रेक्षकांसाठी दिलं जाईल तर त्या प्रेक्षकांनी त्वरित यायचंय. 14 रन स्कोर कार्ड वर. इथे दबाव आलाय प्रेशर आलाय मयूर वाघमारे वरती डावा स्टिकच्या बाहेर आणि आता मिळेल एक व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. पहिलं षटक अगदी जर तुम्ही पाहिलं तर ज्या गोलंदाजानं
नदीम धनुरी आणि त्याच्या सोबतीनं थॉमस डायसची विकेट काढली होती. त्या संकेत पाटीलला थांबवलं गेलं, आणलं मयूर वाघमारे. वेगवान गोलंदाजाला प्रयत्न मयूरचे चांगले राहिले, पण पहिल्याच बॉलवरती मिसफील्ड. त्यानंतर थॉमस डायसला मिळालेली स्ट्राईक, त्याची किंमत या मॅच मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मोजावी लागली आहे. छोट्या छोट्या मिस्टेक्स भरपूर मोठ्या त्रास देऊन जातात. अजून एक चांगला फटका, पण आता फिल्डर आहे. शॉर्ट पॉइंटला टिपला जाईल, एक चांगला झेल. संपलाय मैदानावरती थॉमस डायसचा खेळ आणि मिळते विकेट फायनली मयूर वाघमारेला. फलंदाज बाद. किरण दादा यादव आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी मित्रबंधू निखिल दादा ओवळ यांच्या हस्ते आपण इथे मात्र ते टी शर्ट, ब्रँडेड टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित करतोय, जो झेल टिपला त्याच्यासाठी. आणि काल देखील एक झेल टिपला होता महेश बुंडे यांनी, तिथे मात्र त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. एक टी शर्ट आणखी घेऊन या, सरांना विनंती असेल, आणि तो देखील सन्मान. किरण दादा यादव तुम्हाला विनंती असेल आपण थांबा, या ठिकाणी तो देखील सन्मान करा. प्रत्येक प्रेक्षकाला दिली जाते आयोजन समितीकडनं लकी ड्रॉ. अगदी एका बाजूला सायकल आहे, दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांसाठी टी शर्ट आहे. यही जुनून, यही एक ख्वाब में रहा है, वहा चिराग जला दूं जहां अंधेरा है. चांगली बॅटिंग केली थॉमस डायसने, एक चांगली सुरुवात या मॅच मध्ये मिळवून दिली आहे. अंतिम बॉल बाकी आहे, 15 झालेत. दुसऱ्या डावात रायगडचा टायगर, त्या सोबतीने ओमी केने, ते देखील चांगल्या फॉर्मात आहेत. त्यांच्या अगेन्स्ट रन्स येणं गरजेचंच होतं. 15 बनलेत. या बॉल वरती एखादी सिंगल, डबल, काहीतरी मॅच बॅलन्स राहील, बट इथे एखादा चौकार, एखादा षटकार प्रशांत ठाकूरनं लगावला, सामना थोडासा जड जाईल टीम चॅम्प हर्ष पनवेलला. फटका चांगलाय, खोदून काढलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग सिक्स फिनिश केलं प्रशांत ठाकूरनं षटकारानं. आणि पहिलं षटक सुपर ओव्हरचं. धावालेत 21 आणि चेस करायच्यात मैदानावरती 22 धावा. या मॅच मध्ये आपण पाहताय एक मोठं लक्ष सुपर ओव्हर मध्ये लावलंय टीम नोएडा रायगडनं. समोर आता चेस करण्यासाठी उतरेल ASA हर्ष 11 चॅम्प पनवेल. सलामीची जोडी मैदानावरती आली. 15 बनले पहिल्या विकेट साठी. दुसऱ्या विकेटला एक बॉल आला प्रशांत ठाकूरच्या वाट्याला, त्यानं मारला षटकार. धावा झाल्या 21. लक्ष मैदानावरती आता पार करायचंय 22 धावेचं. सुपर ओव्हर मध्ये 21 आलेत. पहिल्या डावात 21 आलेत, दुसऱ्या डावात आता 22 बनवायच्यात. एक मोठा संधी आता बॉलिंग टीम कडे, कारण आता स्टेज सेट झालाय. सुपर ओव्हर मध्ये आलेला अगदी आपण पाहता हा सामना, आणि निर्णायक क्षणाला आजच्या दिवसातील एक जबरदस्त टॉप स्टारकास्ट मैदानावरती खेळतीये. ती म्हणजेच या मैदानावरती आपण सध्याच्या घडीला पाहताय रेड डेव्हिल नोएडा रायगड. आणि आता मागे वळून पाहायला हे डेव्हिल्स तयार नाही आहेत, आणि या डेव्हिलनं अगदी डेव्हिल सारखंच क्रिकेट मैदानावरती दाखवलंय. आणि मैदानावरती इतकं सांगितलं, बॅटिंग करताना थॉमस डायस आणि प्रशांत ठाकूरनं डेव्हिल इज हिअर. चांगला खेळला मैदानावरती. सध्याच्या घडीला रेड नोएडाचा संघ लवकरच येते कोणगावला. ग्रामीण धमाका बिग बॅश, टोटल कॅश प्राइज 21 लाख रुपयाचं या ठिकाणी दिलं जाईल. आणि लास्ट इयर अगदी आपण पाहताय चॅम्पियन होती या स्पर्धेची वाशी इंडियन्स धारावे. त्याआधी चॅम्पियन होती पहिल्या सीझनची रिग्नेश 11, अर्थातच रिग्नेश प्रताप पाटील यांचा संघ गोरसईब. आणि या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीसाठी येणार आहे. बरोबर 2 जानेवारीला रात्री 8 वाजता ग्रामीण स्टार्स वर्सेस गुजरात स्टार्सच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अशा चांगल्या क्वालिटी मॅचेस घेऊन आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत, त्यामुळे सर्वांनी यायला विसरू नका. 70-70 आणि त्या सोबतीनं वरुणजी पाटील साहेब जे नगरसेवक आहेत भिवंडी विभागातील कोणगावचे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 21 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जात आहे. आय थिंक 16 टीम्स या स्पर्धेमध्ये आमंत्रित केल्या जात आहेत. सुरुवातीच्या आय थिंक 24 टीम्स आहेत. थोड्याच वेळात अगदी ते कन्फर्मेशन देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 22 धावेची गरज या मॅच मध्ये. सोळा टीम सोबत ही स्पर्धा आपल्याला लीग स्टेजला पाहायला मिळेल. ग्रामीण धमाका बिग बॅश कोणगाव भिवंडी येथे. बस स्टॉपला वरुणजी पाटील साहेब
आणि तारिकजी सय्यद साहेब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल शिल्लक आहे 6, रन्स बाकी आहेत मैदानावरती. 22 सुपर ओव्हर मध्ये ओमिकेने उस्मान पटेल ही जोडी मैदानावरती आली आहे आणि पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. 70-70 हे सबस्क्राईब मीटर ऑन. आतापर्यंत आपण पाहताय 7,99,179 म्हणजे आता फक्त इथनं 821 प्रेक्षक जर कदाचित याच मॅच मध्ये सबस्क्राईब करतात तर 8 लाखाचा पल्ला 70-70 पार करेल. क्या बात है. अंबाचं ग्रीन सिग्नल. मॅच कडे जाऊयात. सामन्याला होती या ठिकाणी सुरुवात. जरूर पटापट पुणेकर किंवा जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात आपला मोबाईल बाहेर काढा. 70-70 सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनलला. आणि इकडेच तुम्हाला पाहायला मिळतील सातत्यानं भारत विश्वातील, भारताच्या बाहेरील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक नामवंत क्रिकेट स्पर्धा. स्टे ट्यून. 70-70 6 बॉल 22 गरज. ऑन स्ट्राइक ओमिकेने. आज इतिहास घडवायचा ओमी आणि उस्मानला. बॉल तयार. पहिला बॉल प्रचंड वेग आणि बॉल वाईट बॉलच्या स्वरूपात आला 4. वाईट बॉलच्या स्वरूपात आले 4. आता बेडा होईल का पार, कारण 22 प्रेशर होतं. आता बाकी किती राहिले 6 बॉल आणि 17. पहिल्याच बॉल वरती 5 धावा या ठिकाणी तब्बल आपण पाहताय एक्स्ट्रा हॅट झालेत. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. बॉल शिल्लक 6 आणि बाकी धावा 17. पुन्हा सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. वक्त से लड़कर जो नसीब बदल ले इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. या पहिल्याच बॉलनं मॅच मध्ये चर्चा आणण्यास प्रेक्षकांना भाग पाडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण शिखंडे. हा बॅटन पॅड मध्ये टाकलाय परफेक्ट यॉर्कर. त्याला खोदून काढलाय. समोर फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. उस्मान थोडा कमी पडलाय का असं अंपायरच्या मनामध्ये क्वेश्चन मार्क आहे. आणि थर्ड अंपायरचा इशारा या ठिकाणी आलाय. थर्ड अंपायर रनआउट साठी. 9,000 प्रेक्षक ऑनलाईन सध्या ही मॅच आपल्या सोबत 70-70 युट्यूब चॅनल वरती पाहतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. पहिल्या बॉल वरती व्हाईट बॉल, त्याच्या सोबतीनं चौकार. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ये जहां होता है. एक सिंगल ऍड होईल की डबल ऍड होईल त्याची चर्चा सुरू आहे. स्ट्राईकला ओमिकेने, त्याच्या सोबतीने उस्मान पटेल असेल की न्यू बॅटर मैदानावरती पोहोचेल, या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ओईटी आउट. फलंदाज बाद. रन आउट. उस्मान पटेल बॅक टू डग आउट. उस्मान पटेल. कुठे उस्मानला अशा रन्स घेताना आपण पाहिलंय. सध्या अगदी चर्चा त्याच्या फॉर्म मधील सुरू आहे. उस्मान पटेल साठी फक्त इतकंच म्हणेल, दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. खुद के बनाया पिंजरे से बाहर निकल कर देख, तू भी तलोजा का खुकार शिकारी और रायगढ़ का टाइगर है. 7,99,244. फटाफट प्रेक्षक आता मात्र सबस्क्राईब करतायत 70-70 युट्यूब चॅनलला. लगे रहो भाई लोग. असं प्रेम तुमचं सातत्याने येऊ द्या. 70-70 युट्यूब चॅनल वरती स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस्मृती चषकावरती एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा. पुणे जिल्ह्यातील 5 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आपण पाहता 3 लाख रुपये व भव्य चषक, आणि तृतीय आणि चतुर्थ 1 लाख व भव्य चषक. बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन बाकी आहेत मैदानावरती 16. बॉल तयार. खोलवा टप्प्याचा बॉल. रन घेण्याचा मानस. रनआउटचा धोका थोडक्यात वाचलाय. बॉल शिल्लक आहे तिथनं 4. तब्बल 90,000 प्रेक्षकांनी हा सामना आतापर्यंत पाहिलाय. एकदा आयोजन समिती टाळ्या नक्कीच व्हायला हव्या 70-70 ब्रॉडकास्टिंग टीम साठी, कारण देशाच्या कानाकोपऱ्यात स्वर्गीय
बाजीराव मधुकर तरस्मृती चषक पोहोचवला जात आहे. ग्रेट जॉब. बॉल शिल्लक आहे तिथनं अजूनही 4 रन बाकी आहेत 16. या बॉल वरती कमीत कमी एखादा चौकार हवाय ओमी केनेच्या बॅट मधून आणि ओमी केनेला शांत ठेवलंय. सुरुवात जरी प्रवीण शिखंडेची थोडीशी चिंताजनक होती, पण तदनंतर त्यानं केलेलं पुनरागमन. सगळ्यात महत्वाचं काय, या मॅच मध्ये थॉमस डायस आणि प्रशांत ठाकूरनं बनवलेला 21 त्याचा दबाव झेलताना थोडासा कमी पडलाय, पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट अनपेक्षित भरलेला खेळ आहे. बॉल बाकी आहेत 3 रन बाकी आहेत मैदानावरती 16. प्रदीप नैनी त्या ऑल टीम सज्ज राहायचं. 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये आता 16ची गरज. इथे लाईन चेक केली जाईल. अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहे. 3 बॉल आणि 15 6 रन तब्बल एक्स्ट्राच खर्च झालेत. मागच्या 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च केली आणि 2 बॉल डॉट टाकलेत ओमी केनेच्या विरुद्ध गोलंदाजी करताना प्रवीण श्रीखंडेनं. अंकुरनं प्रमोट केलं ऍज अ कॅप्टन. त्यानं विश्वास ठेवला प्रवीण वरती की तू करू शकतो, यू कॅन डू इट, वी कॅन डू इट. अगदी हे थॉमस अंकुरनं आपल्या प्लेयर्सला सांगितलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये टीम डेव्हिल नोएडा रायगडनं. खोलवा टप्प्याचा बॉल आणि आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. मोठी संधी चालून आली होती आणि अगदी ती संधी अगदी स्वीकारत असताना सामना जो सुपर ओव्हर मध्ये गेला, त्यानंतर अंकुर सिंग कसा सोडेल हा महत्वपूर्ण सामना. निर्णायक क्षणाला ट्रम्प कार्ड चालला या टीमचा. थॉमस डायस चांगली बॅटिंग त्यानं केली. वैयक्तिक 14 रन्स त्याच्या बॅटमधून आले. एक षटकार ठोकला प्रशांत ठाकूरनं आणि आता या सामन्यात फक्त औपचारिकता. एखादा चमत्कारच वाचू शकतोय टीम हर्ष 11 चॅम्प पनवेलला. 2 बॉल आणि 15 धावेची गरज. पुन्हा एखाद्या सुपर ओव्हरची चर्चा झाली ना तर ही मॅच नेहमी प्रत्येकाला आठवणीत राहील. इथे फटका चांगला आलाय. पाठवलाय बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमी केनेच्या बॅटमधनं थोडासा उशीर झाला आहे, बट षटकार जरूर आला आणि आता एक संधी या मैदानावरती आहे की इथनं एखादा चमत्कार या मैदानावरती झाला. एखादा व्हाईट बॉल त्याच्यावरती 1+1 किंवा एखादा नो बॉल आला तर सामना पुन्हा एकदा एक वेगळ्या उंचीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच जे प्रेक्षक सध्या सबस्क्राईब करतायत. आता 7,99,266 67 72 73 जास्त लांब नाही आता 8 लाखाचा पल्ला. चला प्लीज लवकरात लवकर पटापट सबस्क्राईब करत राहा. अजून एक हा देखील षटकार ठोकलाय ओमी केनेनं आणि 2 धावेनं पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागलाय. तो म्हणजे टीम मैदानावरती आपण पाहताय हर्ष 11 चॅम्प पनवेलला हार्ड लक आणि अभिनंदन करूयात आपण टीम नोएडा रायगडचं. चला लगेच टॉस साठी यायचं. एका बाजूला प्रदीप नैनीत सर आणि दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग. या 2 लेजंड मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि त्यानंतर आपण लगेचच इकडे देणार आहोत मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार. चेक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत महाराष्ट्र पोलीस साहेब सन्माननीय किरण साहेब आरोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही विजेता संघामध्ये मॅच होईल याची तुम्ही नोंद घ्या. आपण पाहिले सुपर ओव्हरचा थरार जो तुमच्या भेटीसाठी आला होता. 6 चेंडूंचा खेळ होता. तिथे पाहायला गेले तर अगदी 2 धावांनी संघ पराभूत झाला आणि विजयी संघामध्ये आपण जी लढत पार पाडणार आहोत तर आपण पाहतोय नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थोडासा हलका असा बदल होतोय. ओमकारजी शेटे सर. संदीप भाऊ गोसगे आणि सनी दादा आपल्या सोबत उपस्थित आहेत. प्रदीप नैनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चला अंकुर टॉस साठी यायचं. बी फास्ट. सिंग इज ऑलवेज किंग. चला या टॉस साठी मॅच 5 ओव्हर असेल. विनर जी मॅच होती फक्त 5 ओव्हर. बाकी पुढच्या कंटिन्यू 6 ओव्हर खेळवल्या जातील.
तर कॉइन आपण स्पिन करतोय. सुधीर भाऊ तरस यांना मी इन्व्हाइट करतोय की आपण या त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. एका गोलंदाजाला 2 षटक या मॅच मध्ये मिळतील. क्या मॅच रंगली, पैसा वसूल हा सामना होता. कॉइन स्पिन